ठाण्यातील कळवा परिसरातील गणपतीपाडा भागात अज्ञातांनी तब्बल 10 वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडण्यात आल्या असून अनेक महागड्या वाहनांचं नुकसान झालं आहे. परिसरात वाहन पार्किंगसाठी जागेअभावी नागरिक रस्त्यालगत वाहनं उभी करतात. या भागात नशेखोरांचा वावर वाढल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त कळवा नागरिकांनी कळवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे या भागात अशा प्रकारच्या घटना सलग तिसऱ्यांदा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTVच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. दारू पीने वाले सब यहाँ पड़े रहते हैं और देखिए यहाँ बियर वगैरह सब फोड़ के यहाँ रखते हैं। और रात में हम लोग आए 12 बजे तक मैं आया था इधर गाड़ी लगाने के लिए, तो देखा कि 3 जन यहाँ स्कूटी पे था और बियर पी रहा था, तो डर से मैं आगे जाके लगाया गाड़ी। और रात को लगता है 1-2 बजे के बाद ही ये फूटा है, ये कांच सब फूटा है। जितना देख सकते हैं कितना गाड़ी का नुकसान हुआ है यहाँ पे, और ये रात को ही हुआ है। रात्री हे लोक 12-1 वाजता कधी 12-12 तास नोकरी करतात आणि जेव्हा हे थकून वगैरे येतात आणि गाड्या लावतात तर काही चरसी गरजुल्ले जे इथे दारू पिऊन बसलेले असतात ते रात्रीचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांची सर्वांची नशेमध्ये नुकसान करतात, चोऱ्या करतात। गेल्या महिन्यात मिनिमम काय नाही तरी 50-60 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि दर महिन्याला कुठेतरी गाड्यांचा हे लोक काच तोडतात।